सालावादप्रमाणे याही वर्षी आपल्याला लेट झाले. एकदम चुकीचं वाक्य घेतलं मी. रूल तोडायची अशी गरज नाही लागली पाहिजे. मला नाही वाटत मी बाईक चालवू शकेन नंतर. पहिला धागाच्या गुंड्या. बुलेटवाले दादा येतात बाजूने, गाडी पिळत एकदम. या कसं आहे, ऑलरेडी रिस्क असते लेडीज गाडी चालवतात तर. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सालावादप्रमाणे याही वर्षी आपल्याला लेट झाले आणि जास्तच लेट झाले कालच्यापेक्षा पण. आणि त्याच्यामध्ये पेट्रोल पण कमी आहे. काय प्रॉब्लेम आहे बघू. मॉडरेट ट्रॅफिक दिसते मला, लेट नाही व्हायला पाहिजे. काल जे वर्टिकल शूट केलं त्याच्यामध्ये खूप व्हायब्रेट होत होतं. नंतर समजलं रॉक स्टेडी मोडच ऑन नाही. काय फालतूगिरी आहे ना. कॅमेरा सेटिंग कोण चेंज करतं काय आहे. कॅमेरा माझ्याकडेच आहे. आणि पेट्रोल भरायचं लक्षात राहिलं पाहिजे, नाही तो विसरून जायचो. जास्त पेट्रोल भरायचं नाही आहे. सर्व्हिसिंगची अपॉइंटमेंट घेतो आहे, सर्व्हिस झाली नाही बाईक. आज मी सर्व्हिसिंगला द्यायला हवी होती, बट मी काल अपॉइंटमेंट 6:20 6:30च्या अराऊंड घेत होतो. आणि ते असं सांगत होते की ते तुम्ही वर्किंग आवर्स नंतर कॉल केला, सो तुमची सर्व्हिसिंग शेड्यूल नाही होणार. आणि मस्तपैकी एवढी खतरनाक ट्रॅफिक आहे. आता रूल तोडून जायला लागणार आहे. हां, तर ॲक्च्युली पेट्रोल न भरण्याचं रिझन की सर्व्हिसिंगला द्यायचे आहे. हेच सर्व्हिस सेंटर आहे लेफ्ट साईडला. सर्व्हिस ड्यू झाली आहे ऑलरेडी, कारण माझं 1 वर्ष 1 फेब्रुवारीला संपलं आहे. गाडी पण अराऊंड 9500 प्लस चालली आहे. सो 365 डेजच्या आतमध्ये करावी लागते सर्व्हिस. उद्याची अपॉइंटमेंट घेऊन करायलाच लागेल. आजकाल रस्त्यावर एक्सपल्सिव्ह दिसायला लागल्यात. लोक ट्रस्ट करायला लागलेत हिरोवर. बात तो सही है. रूल नाही तोडला तर पोचणार नाही आपण टायमात. तू तो गया बेटे. म्हणजे एकदम चुकीचं वाक्य घेतलं मी. रूल तोडायची अशी गरज नाही लागली पाहिजे. अब आहे ना लाईन पे. ट्रॅफिकच तेवढी आहे, काय करू शकतो. मुंबईची ट्रॅफिक कधी ना संपायचं तर नाही, पण कमी कधी होणार हेच नाही कळते. इल्लिगल पार्किंग बंद करा. फालतूगिरी बंद झाली की मला वाटतं पार्किंगचाच इश्यू आहे. हां, तर इलिगल पार्किंग वगैरे असं बंद झालं ना तर मला वाटतं रस्ते थोडे ब्रॉड होतील आणि पॉसिबिलिटीज आहे की ट्रॅफिक एवढी होणार नाही. बात तो सही है. शाळेतले मित्र आहेत वाटतं, हे असं एकदम थांबून बोलत आहेत. अरे यार, पेट्रोल भरायचं होतं, शिट. आणि माझ्या हाताचं ॲक्च्युली सॉल्व झालेलं नाही आहे. प्लास्टर करायला लागेल असं वाटतंच आहे. मला नाही वाटत मी बाईक चालवू शकेन नंतर. ऐसा नहीं हो सकता. कह दो कि ये झूठ है. ट्रिपल मुलीला घेऊन चालत आहेत. वरतून ते ट्रॅफिक सिग्नल तोडून चाललेत. बापरे, काय रे, रिस्की लोक आहेत ही लोक. थोडंसं वेट केलं तरी यांच्या पोटात दुखतं. मी बोलत होतो की लोक का रिस्क घेतात, फॅमिलीसोबत घेऊन चालतात ट्रिपल वगैरे. आणि सिग्नल 120, जास्तीत जास्त 180 सेकंडचा. 3 मिनटाने तुमचं काय होणार आहे. 3 मिनटाच्या नादात तुम्हाला येऊन कोण ठोकलं तर 3 महिने किंवा 3 वर्ष जातील ना रिकव्हरीसाठी. मग काय करणार आहे. आईला रे, बापाचा रस्ता आहे रे यांच्या. सिरियसली रस्त्यात टाकून जातात गाडी. A few moments later. वा दीदी, सापासारखं गेलं एकदम असं काच रुच. पहिला धागाच्या गुंड्या. धागाच्या गुंड्या आणून ठेवल्यात.
खोदून ठेवतात, पाणी शोधतात काय रस्त्याच्या खाली त्या आता रे. अरे कहना क्या चाहते हो? अरे यार हे सुधारा कोणीतरी यार. छे, नुसतं ओला असतं इकडे. छी, सगळीकडे दोरीच्या गुंड्या काय आणून ठेवल्यात तेच नाही कळते. इकडे पण मी बघितलं बरोबर भरपूर. हे बघा मोठ्या मोठ्या. यो 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 ए यो जंगल सफारी करायला निघालेला तो आता लेफ्टला. प्लॅन कॅन्सल केला त्याने. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. असं कसं स्किल पर्सन लागतं ना हे असं करायला, हे ना. आणि तो डायरेक्ट घुसलेला तिकडे. बात तो सही है. चुकीचं आहे लेफ्ट साईडने ओव्हरटेकिंग. त्याच्या राईटने कोणी आलं आणि त्याने फक्त एकदम किंचित अशी स्टेअरिंग इकडे फिरवली, मग आपण जंगल सफारीला गेलो असतो. ये बड़ी अच्छी बात कही आप. हे रॉयल एनफिल्ड हिमालयनवाले काका नेहमी दिसतात. काय मॉडिफिकेशन आहे काय माहिती, कुठनं केलं आहे. हे ठीक वाटते बाईक अशी एकदमच अशी हे नाही. ओरिजिनल भारीच वाटते बाईक. बुलेटवाले दादा येतात बाजूने, गाडी पिळत एकदम. या ता मस्त मस्त सायलेन्सरचा आवाज होता. डिसेंट, कानाला न टोचणारा. बेस प्रॉपर, पाट 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 ना एकदम ठॉप 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 वाला आवाज येतो. कैसी अपमानजनक बातें कर रहा लड़का, ये अश्लील है ये लोंडा. मोबाईल नका काढू, एवढं चांगलं चालवत आहेत, मोबाईल नका काढू. काढलाच दादानी. वॅगनार वाले सगळ्यांनाच राग आहे का रे वॅगनारचा. देखो वैगनर इज्जत देने के लिए नहीं बनी हुई है, वो बस यूज करने के लिए बनी हुई है. उसको यूज करो और आराम से रहो दोस्त. इज्जत वगैरह की अपेक्षा ना रखिए प्लीज. गुंग्यासारखा काय चाललंय ब्लॉग. मुकेश गुंगेश काय नाव द्यायचं. काका मजा आ गया भाई. ऑफरोड मस्त पैकी. मग आम्ही करू शकतो मोठे सस्पेन्शन. परत करू. बस झाली. धन्यवाद बस आमची जिरली. ऑलरेडी लेडी त्याच्यात मोबाईल वापरून गाडी चालवणं म्हणजे कसं आहे. ऑलरेडी रिस्क असते लेडीज गाडी चालवतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. वो स्त्री है बाबा, कुछ भी कर सकती है. कसं आहे ऑलरेडी रिस्क असते लेडीज गाडी चालवतात. मला वाटतं मी सरळ जावं, बाहेरून जावं. बाहेरूनच जातो रस्त्याने. उज्जैन ट्रिप नंतर हा आपला पहिला ब्लॉग आहे. हे बोलायचंच राहिलं माझं की आपली जी उज्जैनची ट्रिप झाली त्यानंतर हा आपला पहिला ब्लॉग आहे सिटीमधला. सिटी राईड म्हणजे जी आहे ती. ठीक है समझ गया. उज्जैनचे ॲक्च्युली उज्जैनची राईड मस्त झाली. हाताचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून पुढची राईड प्लॅन कधी करायची माहीत नाही. कारण मी शॉर्ट आत्ता ऑफिस डिस्टन्समध्येच माझा हात थोडा दुखायला स्टार्ट होतो. याच्यावर प्रॉपर सोल्युशन मी जर म्हणजे नाही घेतलं तर लॉंग टर्मसाठी याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढची 1-2 दिवसाच्या राईडचा प्लॅन होता माझा. जर तो बनला तर बनू शकतो. कारण नंतर मार्चपासून असं ऊन वगैरे बेकारवाला चालू होणार. त्याच्या आधी एक छोटीशी राईड करूच शकतो. आठ सेकंड बाकी होते सिग्नलचे. आता ते सिग्नल तोडला मी कारण इकडची लोक थांबत नाही. मग एकदम चुकीचं वाक्य घेतलं मी. रूल तोडायची अशी गरज नाही लागली पाहिजे. अब देख तू अब तू गया बेटा. अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. नुसती रोडची कामं आणि नुसती ट्रॅफिक. व्लॉगमध्ये 80% तर हेच बोलणं होतं, ट्रॅफिक आणि कामं. भरपूर शांत ब्लॉग झाला. कदाचित झोप आहे डोळ्यावर माझ्या म्हणून असेल. पोचलो आपण आपल्या ऑफिसला. ते बघून समजतच असेल तुम्हाला. नहीं. मागच्या काही ब्लॉग्समध्ये मी बघितलंच असाल.
रिअल स्ट्रगल पार्किंग शोधण्यापासून होतं आणि आता तर नवीन स्ट्रगल आहे. आत्ताचा स्ट्रगल तर हे की मला डबलवर गाडी लावता येत नाही, डबल स्टँडवर. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा, सजेशन्स. चलो बाय, टेक केअर.